आणि भगवंताला काय म्हणले, देवा तुझे असे संत आहेत, तुझे संत जीव घ्यायचे भक्ती असे सांगते की हे कर संतोक, माझा जीव घेतला असता तुझ्या संतांनी देवा, असे कसे तुझे संत असते रे, असं देवाला नामदेवराय म्हणायला लागले. देव एवढे हसायला लागले, गालातली गालात देव हसतोय. नामदेवराय म्हणतो, देवा अरे मला ते माझ्या डोक्यावर मारून मला ते कच्चाय म्हणते. भगवंत म्हणले, नामा तू खरोखर कच्चा आहेस. म्हणजे कसा काय कच्चा आहे देवा? म्हणजे आपण परीक्षा घेऊ. परीक्षा घ्यायची ठरली बाबा नामदेवरायाची देवाची. दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षा घ्यायची. भगवंतानं रूप कशाचं धारण केलं? डोंबाऱ्याचं रूप भगवंताने धारण केलं आणि रुक्मिणीला डोंबारीन बनवलं, गरुडाला गाढव बनवलं, 4 वेदांना कुत्रे बनवले, 6 शास्त्राला बोकडे बनवलं आणि 18 पुराणाला कोंबडे बनवलं आणि सर्व घेऊन चंद्रभागेच्या तीरावर गेले. पुंडलिकरायाच्या मंदिराच्या बाजूला आपलं पाल ठोकलं आणि पाल ठोकून 3 दगडाची चूल मांडली आणि त्या चुलीवर एक हंडी मांडली आणि ती हंडी मांडली. नामदेवरायाने स्नान करून वरी निघले चंद्रभागेतून की देव रुक्मिणीला म्हणतात, अगं डोंबारीच्या वेशात होते ते देव म्हणले, अगं मला असं वाटतं की आता काय करावं, भूक लागली, पण ते गाढव काप आणि हंडीत टाक, शिजवून मला दे. रुक्मिणीने गाढव कापलं, हंडीत टाकलं, पण हंडी काही भरलीच नाही. मग देवाला म्हणली, देवा हंडी काही भरली नाही, काय करावं देवा? देवाने सांगितलं, आता काय कर, 4 कुत्रे काप. 4 कुत्रे कापले तरी पण हंडी भरली नाही. देव म्हणले, आता काय करावं? रुक्मिणी म्हणली देवाला, म्हणले आता ते 6 बोकडे काप. 6 बोकडे कापून पण हंडीत टाकले, हंडी काही भरली नाही. मग परत रुक्मिणी म्हणली, काय करावं आता? म्हणले ते कोंबडे काप. कोंबडे कापले तरी पण हंडी भरली नाही. आणि नामदेवराय असे समोर बसून काय करत होते? बघत होते की काय करतात म्हणून हे डोंबारी, आणि हे डोंबारी काय करतात हे नामदेवराय बघत होते. मग हंडी भरली नाही. रुक्मिणीने विचारलं, आता काय करावं? देवाने सांगितलं, तो मुलगा आहे ना तिथं, त्या मुलाला धरून काप. एवढे नामदेवराय पळाले, एवढे जोरदार नामदेवराय पळाले की पळाल्याच्या नंतर देवाच्या चरणाला मिठी मारली नामदेवरायाने. आणि मिठी मारून नामदेवराय काय म्हणतात, देवा मला वाचव. आपल्या चंद्रभागेच्या तरी एक डोंबारी आलाय आणि तो मला काय करतोय, कापायचं म्हणतोय. देवा मला तू वाचव, देवा मला वाचव. देव चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाली, असा देव असणारा तो देव गालातली गालात हसायला लागला. आणि हसल्याच्या नंतर देव म्हणला, काय झालं नामदेवा? देवा तुला हसू येत आहे, पण ती मला आता डोंबारी कापणार आहे. देवा तू काहीतरी कर, देवा तू मला वाचव, असं नामदेवराया देवाला म्हणतात. पण नामदेवरायाने काय केलं? देवाने मग काय केलं? देव म्हणले, अरे नामा ते डोंबारी नसून मीच आहे, ती रुक्मिणी डोंबारी नसून मीच आहे, ते गाढव नसून गरुड आहे, आणि ते 4 कुत्रे नसून ते 4 वेद आहेत, ते 6 बोकडे नसून ते 6 शास्त्र आहेत, आणि 18 पुराण ते कोंबडे नसून ते 18 पुराण आहेत. विठ्ठल विठ्ठल